ओढून धरलं. हां हे धरलं मला बरोबर. एक तर ते पण आहे, हा पण आहे कोकणा बरोबर ना. हात ओढून ठेव. हां ओढ ओढ मला हात ओढ ओढा ना. हे ना आपण ओढून ठेवायचं. ओढून धरा. हां हे मी तिथं जेवढा पडला का काय करणार आपण पण इथं धरून ठेवायचं. वड 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 ते वडला ना इथं डुबा मारायचं. त्याचा कोपरा सोडून दे ना. हे बघ आलं लक्षात. ते आपण हात धरलाय. आपण काय करणार आपण काय करणार पाहिजे. आलं लक्षात. शिव आणि पेट्रोल मग खाली बसा पूर्ण वाटलं पूर्ण खाली बसा. आलं लक्षात. हे असं तुम्ही डोक्यात विचार नाही करायचं ती ताकद जास्त आहे समोरची, त्याचं वजन जास्त आहे, तो आपल्यापेक्षा लय भारी खेळलेला आहे अनुभवी. हे आपल्या डोक्यात नाही आणायचं. आपल्याला काय शिकवलंय ते करायचं. तुम्हाला घाबरायला शिकवलं का आपण समोर चांगला बाबा घाबरून खेळ असं शिकवलं का आपण. मग हे का डोक्यात आणलं. जे शिकवलं ते डोक्यात आणत नाही तुम्ही कोणच. काय का असतं दर्पण बरोबर लढत कर म्हणलं कोणाबरोबर पण इथं प्रॅक्टिस कर म्हणलं की हा तुझं तू 100% द्यायचा प्रयत्न करायचा. दादा मोठे हे नाही पाहिजे. तुम्ही तुमची जर जोड मोठी व्हायची तुम्हाला चांगलं हे करायचं आहे, स्वतःचे स्किल्स डेव्हलप करायचे, स्वतःला चांगला एक्सपिरियन्स गेन करायचं आहे, जो पार्टनर भेटेल चांगला आपल्यापेक्षा वरचढ त्याच्याबरोबर जास्त प्रॅक्टिस करा. आणि वरचढ असाल ना त्याच्यावरती जिदारीने अटॅक करायला शिका. भले माझं नाव खेळू दे आलं काय बाबा मी चुकते पण मी पडायला नाही ना. मी जरी खेळ झालो 100 वेळा खेळली पण 100 मध्ये एक टीम माझ्या सत्ता असेल ना तर तो एकाचं 2 2चं 4 6 तिथं आपला कॉन्फिडन्स गेन होईल. आलं लक्षात. घाबरायचं नाही कधी. भले तुला हा 100 रांग बसून त्याच्या बाजूने गोंगाट करायला आपल्या मागे कोण नसला ना डोकं शांत ठेवून नुसती करायची. कळलं का. तुम्हाला माहिती आहे ना पॉईंट कसे भेटतात. आता समजा कुस्ती आठवड्याला आली त्यांची टीम सगळी बसली इकडे कोचिंग करते. ते हात पकडलाय चुकीचा पकडलाय काय नाही बोलणारच. लक्ष द्यायचं नाही. आपण मनाकडे लक्ष द्यायचं फक्त रेफरीच्या शिट्टीकडे. बाहेरच्या दुनिया बघून द्या आपलं काय घ्यायचं नाही. रेफरीची शिट्टी जोपर्यंत वाजवता तोपर्यंत तुम्ही जे कुठली क्रिकेट धरली असेल जे कुठल्या पोझिशनला असेल ते लिगल पोझिशन असणार. जर चुकीचं असेल तर रेफरी सोडवतो. बाहेरच्या पब्लिकला आतमध्ये यायचं आहे म्हणजे नाही. कळलं का. तुम्ही डोक्यात ठेवा. घाबरायला तुम्ही कोणी पण घाबरायला मी शिकवतो का तुम्हाला. कुठलाच कोच शिकवत नाही ना. भरपूर खेळाडू स्वतःच घाबरतात आणि हृदय आहे भारी असू दे ना त्याच्यावरती मी 2 पॉईंट तरी घ्यायचा प्रयत्न करीन. आलं लक्षात. काय आपण आपण कुठं धरू असं नाही. आपण पण त्याचा होल्ड पाहिजे. त्याचा कंट्रोल का कुस्तीवर माझ्यावर पूर्णपणे त्याचा कंट्रोल आहे. मी पण पुढे तुम्ही करून कंट्रोल करा. तो थांबला बघ लगेच. तो थांबला ओढल्यावर तो थांबतो बरोबर. थांबला का मग आपण आपलं करायचं ना. आलं लक्षात. आता तुम्हाला काय करायचंय समोरच्याला धरायची तरी पण असं नाही ठेवायचं. कुस्ती असं कोणी सल्ला नाही. एकतर असं करायचं असं हात ठेवून कुस्ती करा. ती इराणची कोल्हापूरवाल्याची स्टाईल आहे अशी खेळायची. असा हात करून खेळायचा. असा हात करून खेळलं त्यातून पटायला कळलं. पाय पण शिकतो. पाय दिसू शकत नाही. जर तुम्ही असं खायला गेला लई मोठा वाट समजा लागला मग तिथं कुठं ना कुठं डुंगर चोरी बघणार पट रिकामी येत ना तर पटा टिकायचे हे आपण पटकन आपलं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे. तो कसा उभा आहे समोरच्याने मला कसं धरलंय. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आता मी असं धरलं तर भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे. धरायच्या पटकन पलट मारायचं पटाला ऐकलं. आलं लक्षात. धरताना आपण सावकाश आतून ग्रीप करायची व्यवस्थित. कंट्रोल ठेवा त्याच्यावर. पुढे टाकायचं खालती वाढायचं तेवढंच राहायचं. आता मी इकडे आलो फिरणार नाही आपल्यासोबत. त्याला काय करायचं इकडं पडायचं नाही कोणी मारून. आलं लक्षात. त्याला मदत करते घातली.
मोजू दे